हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण की आता 16 तारखेला माझ्या भावाचं लग्न आहे आणि त्यासाठी फुल टू धमाकेदार ब्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याआधी तुम्ही पाहिला असतात जातपूजन म्हणा किंवा माझ्या भावाचं साखरपुडा म्हणा, त्याप्रकारे. तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या. खूप धमालीन मस्ती आम्ही करणार आहे. तर आजचा जो हा ब्लॉग आहे क्लिनिंग ब्लॉग आहे. मी आता गावाकडून आलेली आहे, तर ते साफसफाई चालू आहे माझी. तर खूप जास्त कामं पडून जातात आपल्याला. गेल्यावर काही वाटत नाही जाताना, आल्यावर नाकी नऊ येऊन जातं. मग असं वाटतं की नको रे बाबा, आता नाही जाणार माहेरी. मग परत आपल्याला मोह सुटतो आणि परत आपण आईची आठवण आली की निघून जातो. तर ते चालतच राहतो. आता मंदिरची साफसफाई मी करत आहे इकडे. तर सर्वात आधी बघता तुम्ही की माझे जे देव आहे किती चमकत असतात. तर काय कारण आहे, याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर पितांबरी नसेल आणि लिंबाचं झाड जर असेल, मजाच वेगळी आहे. कारण पितांबरीने घासलं किंवा भैया पावडर, जे काही पावडर यूज करताय तुम्ही, हात काळे पडतात आपले. पण तेच तुम्ही जर लिंबूनी घासलं तर हात अजिबात काळे पडत नाही, जास्त जोर लावायची गरज नाही आणि एकदम पटापट आपले जे देव आहेत ना ते स्वच्छ निघतात. आता तांब्याची कळशी जी आहे, याआधी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे. माझ्या मम्मीच्याकडे लिंबाचं झाड आहे. माझी मम्मी नेहमी घासत असतात, त्यामुळे मग मी पण ट्राय केला आणि चमत्कार झाला. हॅलो, नमस्कार फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर चला मग आपण आपले काही रोजचे कामं करायचे आहे आणि यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवीन एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी, सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे 16 तारखेला माझ्या भावाचं लग्न फिक्स झालेलं आहे. 16 जुलै म्हणजे पावसाळ्यातच आहे नेमकं. आणि मग त्यासाठी जे काही आपण तयारी करणार आहे ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शॉपिंगपासून ब्युटी प्रोडक्टपासून सगळं काही शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ बघत आहे, आवडलं तुम्हाला सबस्क्राईब करा, नाही आवडलं तर अजून 1-2 व्हिडिओ पहा, नक्कीच आवडणार तुम्हाला. चला मग व्हिडिओची सुरुवात करूया. तर आता उद्या शनिवार आहे, खूप दिवस झाले इडली वगैरे नाही खाण्यात आलं, कारण गावाकडे खूप जण होते म्हणून काही इडली करण्यात आलं नव्हतं. तर आता मी इडलीचं मिश्रण जे आहे ते तयार करणार आहे. इडलीसाठी नेमकं काय प्रमाण घ्यायचं आहे, जर तुम्हाला सॉफ्ट इडली पाहिजे तर इडली किंवा डोसा तुम्हाला जर सॉफ्ट पाहिजे तर त्याचं प्रमाण वेगळं आहे. कुरकुरीत डोसा पाहिजे तर त्याचं प्रमाण वेगळं आहे. तर चला मला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि जे बेल नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशनचं जे बेल आहे ते प्रेस करून घ्या, जेणेकरून की तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ आले की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळणार आहे त्याचा, आणि तो मग तुम्ही बघू शकता, म्हणजे स्किप नाही होणार व्हिडिओ एक पण. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. रात्री दाल खिचडा बनवले होते, आता थोडं राहिलेलं आहे, आता ते कोणी खाणार नाही. मग आता गरम गरम भात वरण लावणार आहे मी. आमच्याकडे असं आहे ना की जेव्हा गरम गरम असतं ना तेव्हा आवडीनं खातात मुलं, आणि जेव्हा थंड असतं ना मग ते काय फक्त मम्मीच खाणार आहे ते. म्हणजे थंड जेवणाची बात नको आहे बरं मुलांना, पण ती सवय आपल्याला लावायला पाहिजे ना. कारण कसं आहे, आपण कधी गेलो, कधी असलो, कधी नसलं, अडीअडचणीमध्ये मुलांना सर्व गोष्टीची सवय लावा बरं तुम्ही. म्हणजे आपण असो नसो, ते मुलं आपली दुसरीकडे गेलेली असो कोणा पाहुण्यांच्या घरी, तर त्यांना प्रॉब्लेम होणार नाही, त्रास होणार नाही. नाहीतर आपण जे फालतूची सवय लावतो मुलांना, त्यासाठी मुलांना पुढे त्यांच्या फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होतात त्या गोष्टी. तर चला आता वरण लावून देते आधी. मी तसं सेपरेट डबे वगैरे लावले. मी कुकर लावलेलं आहे. थोडंसं माझा फॉल्ट आहे कुकर, तुमचं बी असेल कधी कधी असं होतं. तर ते सिटी वर जाते, खाली येतच नाही. मग ते खाली करायला आपल्याला उठावं लागतं. तर हे जे कुकर आहे हे सगळं ती भोवती खिचडी असो, वरण असो, भात असो, सगळं उतू जात असतं बाहेर. मग हे पण खराब होतं आणि हा पण खराब होतो. तर त्यासाठी मग मी त्याच्यावरती असं कपडा ठेवत असते, म्हणजे पाणी जर उतू गेलं की तो कपडा जे आहे तो ऑब्झर्व करून घेणार आहे, कपडा घालवणार आहे. आणि त्यानंतर ही जी सिटी आहे ना त्याला मोकळं ठेवायचं, नाहीतर मग तो काय सिटीला जर दाबून तुम्ही ठेवला कपडा की मग ते सिटी उडणार नाही, म्हणजे वरती जाणार नाही, सिटी नाही देणार कुकर.
मग त्यामुळे ना हे जे आहे ना त्या सिटीला मोकळं ठेवून इतर भागामध्ये जे आहे आपल्याला कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे. सिटीकडचं जे भाग आहे ते मोकळं ठेवून घ्यायचं आहे. तर आता मी कुकर लावलेला आहे. चला मग उद्याची तयारीसाठी मी आता इडलीचं जे तांदूळ आहे इडलीसाठी ते भिजवणार आहे. चला तुम्हाला मी एक्झॅक्ट जर तुम्हाला हॉटेलसारखी इडली पाहिजे असेल तर मी एक नवीन तुमच्यासोबत प्रमाण त्याचं शेअर करणार आहे. या पद्धतीनं तुम्ही इडली बनवून बघा आणि मला कमेंट करा कसं झालेले आहेत. एकदम जसे साऊथ इंडियन टाईप इडली बनवतात ना सेम एक्झॅक्टली सेम तसंच येणार आहे. तर काय येणार बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा किलो तांदूळ घ्यायचं आहे, अर्धा किलो रवा आणि पाव किलो जे आहे ते डाळ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं आहे जेव्हा आपण मिक्सरमधून पीठ काढतो. हे जे उडीद डाळ आहे ह्याच्यामध्ये काळं जास्त आहे कारण हे गावाकडच्या डाळी आहेत. तरी ह्याला आपण चांगलं करूया कारण ह्याला पाणी टाकून भिजवायचं. त्यानंतर जेव्हा संध्याकाळी तुम्ही मिक्सरमधून काढणार आहे तेव्हा छानपैकी त्याला घासून धुवून घ्यायचं जेणेकरून ह्याची जी काळी साल आहे ती निघून जाईल. तर ह्याला आता 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर पाणी आपल्याला टाकून त्याच्यामध्ये ठेवू द्यायचं आहे. तसंच म्हणजे भिजतील आपले तांदूळ. 2-3 वेळा जे आता कोकणचे तांदूळ असल्यामुळे कोणतं साफ असतं, एकेकामध्ये थोडंसं कचरा वगैरे असतं. तर 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्याला भिजत ठेवायचं आहे. आता मी इकडे बनवणार आहे भाकरी, कारण आज मी भाकरी बनवणार आहे. मुलांसाठी चपाती पण बनवलेली आहे सकाळी आणि आता मिस्टरांसाठी आणि मला पण भाकरी खायची आहे, त्यामुळे मी भाकरी बनवणार आहे. तर आता गरम पाणी जे आहे ते मी भाकरीसाठी करणार आहे, कारण भाकरीमध्ये ना चिकन नसलं ना तर भाकरी फाटतात आणि त्यामध्ये आपण थोडं गरम पाणी करून जर टाकलं ना तर भाकरीमध्ये खूप छान प्रकारे चिकन येतं बरं आणि भाकरी खूप छान होतात आणि मऊ पण होतात. ते तुमच्यावरती डिपेंड करतं की आपण आता मी कधी थोडं ना तांदूळ टाकून देते ज्वारीमध्ये जेणेकरून की चिकन यावं आणि भाकरी पांढरे व्हावं है ना, आणि मस्त पण होतात ते. पण कधी ते भाकरी जे आहे ते थोडं कडक होतात, ते डिपेंड करतं. आता तीच भाकरी जर मी बनवली तर थोडंसं कडक होतात. तीच भाकरी माझी मम्मी बनवली की छान नरम होतात. ते डिपेंड करतं आपण कसं पीठ तिंबतो, कसं त्याला बडवतो पिठाला, असं त्या पद्धतीने. तर आता भाकरी तर गरम तयार आहे. या तुम्ही पण जेवायला. आणि तुम्हाला भाकरी आवडतं का नाही मला सांगा. तसं मला भाकरी खूप आवडतं, पण मुलांची नाटके असतात, मुलं जेवत नाही, त्यामुळे मग आम्हाला पण चपाती जेवावं लागतं. कारण मुलांचं कसं आहे, भाकरी बनवली की त्या दिवशी त्यांचा उपवास असतो म्हणजे भाकरी जेवत नाही ते. मग थोडंसं मस्के मारून लाडाने रागाने जसं जमलं तसं खाऊ घालावं लागतं त्यांना. बसा इकडेच बस रे श्री. अरे आता भांडण करू नका जेवताना. चांगलं झालं का माझ्यासमोर? हा, लोणचं घे. का बरं? बुंदी खा, बुंदी. भावाच्या लग्नाची बुंदी. ए बुंदी देऊ का तुला? नको मला इथे जेवायचं. तुला बुंदी देऊ का? काय लुक देऊ लागलास? अरे दे ना. अरे चपाती. ए सांग बस तू येड्यावानी उगा बोलत राहते माकडा. राहू दे. अरे म्हणून चालू आहे तसं का बोलू? खिचडी पण आहे ना. चपाती जेवायची. चपाती आहे त्याच्यात घे. किती आहे? या एवढी चपाती बस. हां, चला मग आपण काहीतरी उद्योग करूया. मला नवीन उद्योग करायला खूप आवडतं बरं म्हणजे जसं की आता माझी केसांची एक प्रॉब्लेम असं झाली ना की मी भरपूर वेळा ट्राय केले आत्तापर्यंतच्या माझ्या काळामध्ये. मी जेव्हा दुसऱ्यांच्या हाताने कट करून घेते ना ते केस माझे वाढत नाही.
आणि जेव्हा मी स्वतः आता गेली 1-2 वेळा मी माझ्या हातानेच कट केलेले आणि त्यामध्ये ना खूप छानपैकी माझे केस वाढलेले आहेत. ती गोष्ट वेगळी की थोडे माझे हेअरफॉल होतात. हां, आता 30ही उलटली, आता काय, आता चालत असतं, हेअरफॉल होतील, त्यानंतर केस पांढरे होतील, मग त्यानंतर दातं पडतील, एक चालू होणार आहे तसं. तर आता ही मी माझ्या स्वतः मी केस कट करत असते. आता 2दा झालेली आहेत. मग त्यानंतर मला असं फील झालं की माझी केसांची छान वाढ होते जेव्हा मी स्वतःच्या हाताने कट करते. त्यामुळे आता मीच करते केस कट.